बारामती ॲग्रोच्या कन्नडमधल्या साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीनं जप्तीची कारवाई केल्यावर रोहित पवार यांनी एक पत्र जारी केलंय। ही कारवाई फक्त राजकीय सुडापोटी झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोनं केलाय। कारवाई करताना काही गंभीर त्रुटी आणि चुका राहिल्यात, कोर्टातली लढाई आपण नक्की जिंकू असाही विश्वास रोहित पवार यांनी या पत्रकामध्ये व्यक्त केलाय। रोहित पवार यांच्या बारामतीमधल्या कारखान्यावर काल ईडीनं कारवाई केली। कारखाना जप्त करण्यात आलाय। शिखर बँकेप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। काल रोहित पवार यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली होती आणि आज त्यांनी एक पत्रक जारी केलंय आणि ही संपूर्ण कारवाई राजकीय सुडाचा भाग असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। आणखी माहिती निलेश बुधावले आपल्याला देतील। निलेश, या पत्रकामध्ये आणखी काय काय म्हटले? कविता, या नुकतंच हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये रोहित पवार यांना स्वतःवर असणारे यासोबतच ईडीकडून जे काही कंपनी बारामती ॲग्रोवर आरोप करण्यात आलेले आहेत ते सरासर राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। मुळात ज्या कारखान्याच्या अनुषंगानं ही कारवाई झालेली आहे त्या कारखान्याची जी खरेदी आहे ती देखील निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून झाली होती आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं ही निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली होती असं देखील नमूद केलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह यामध्ये काही आहे अशा पद्धतीचा कुठलीही बाब यामध्ये नाही असं रोहित पवार यांचं या पत्रकाच्या माध्यमातून म्हणणं आहे। यासोबतच आपल्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना विश्वास देताना त्यांना हे देखील म्हटलेलं आहे की केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई करतायत, त्यामुळे घाबरू नका। कायदेशीररित्या आपली बाजू जी आहे ती न्याय्य प्रक्रियेवर विश्वास ठेवून आपण लढणार आहोत आणि ती योग्य आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नये असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि लवकरच सगळ्यात गंभीर बाब ही आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठल्याच प्रकारची नोटीस न देता ही कारवाई केली आहे असं देखील रोहित पवार यांचं या पत्रकाच्या माध्यमातून म्हणणं आहे। केवळ माध्यमांमधून ज्या बातम्या आल्या यातूनच आम्हाला ही माहिती मिळाली असं देखील त्यांना नमूद केलंय। कविता, धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।